रामकृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी. बावली, आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे पहा. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. ऐसे जानपणे पाडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय. दोन्ही उभयता अपरची व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न. तुका म्हणे अंगापासुनी निराळे, निवडिले बळे रळते स्तनी. असा हा संत तुकोबारायाचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात पाहूया. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. सर्वात छोटं मूल जे असते, लहान जे असते, त्याला आई घास भरवते. तसा खाल्ला नाही तर कवचा घास, चिवचा घास वगैरे किंवा कवे चिवळे भरून ती त्याला घास भरवते, जेवण घालते. परंतु जो मोठा आहे त्याच्यावर मात्र सत्ता गाजवते. याचा अर्थ जो थोडासा शहाणा आहे, जो थोडासा समजदार झालेला आहे, त्याला ती कामं सांगते. त्याच्याकडून लहान मोठे कामं त्याला आले पाहिजे ही अपेक्षा करते. त्याची कामं त्याला आली पाहिजे ही अपेक्षा त्याच्याकडून करते. आणि हे आपण व्यवहारामध्ये सतत पाहत असतो, असं होत असते. तेव्हा पुढे महाराज म्हणतात, ऐसे जानपणे पाडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय. लहान्यामध्ये आणि मोठ्यामध्ये हे मुद्दाम जाणून बुजून मातेनं अंतर पाडलेलं असते. जसजशी त्याची समज वाढू लागते मोठ्याची, तसतसं त्याला जास्त जास्त जबाबदारी देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर त्याच्यापासून दूर झाले जाते. त्याला कामं सांगल्या जातात, त्याला जवळ घेतलं जात नाही. ज्या प्रमाणात लहानाचे लाड होतात त्या प्रमाणात त्याचे लाड होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्याला कामं तर सांगितल्याच जातात, स्वतःचे स्वतः त्याला करावेच लागतात. आणि हे जे अंतर आहे मुद्दाम हेतू पुरस्कार पाडलेलं असते मातेनं, हेतू पुरस्कार. आणि का बरं पाडलेलं असते तर याला कारण असते. कारण काय तर मातेला माहिती असते की याचे कामं याला आता जमले पाहिजे, याची समज आता वाढते आहे, हा आपल्या भरोशावर नाही राहिला पाहिजे. आणि जवळ कोणाला घेते, ज्याला तिची गरज आहे त्याला मात्र ती जवळ घेते, त्याला अंतर देत नाही. यावरून एक छोटीशी एक गोष्ट एका कुटुंबामध्ये घडणारी तुम्हाला सांगावीशी वाटते. कुटुंबामध्ये आई असते आणि वडील असतात. आता हे जे वडील आहेत, एखादा असेल माझ्यासारखा, त्या वडील सुखवस्तू कुटुंब असते. वडील आपल्या पत्नीला सांगतात की हे बघ, मी आता जाऊन राहिलो माझ्या मित्रांसोबत. मग पत्नी त्यांना सांगते, ठीक आहे जा, बस एवढंच. आणि शांतपणे सांगते, ठीक आहे जा. आता यांना अपेक्षा असते की ही सांगेल, गाडी जोरात चालवू नका, कोणाला ठोकू नका. त्यानंतर तिथे मित्रांमध्ये बसले तर जास्त लागू नका. लागू नका म्हणजे लागणाऱ्यासाठी म्हणतो मी. लागू नकाचा अर्थ तुम्हाला समजतो. जास्त मद्यपान वगैरे करू नका, लिमिटमध्ये राहा. आणि जेवण वगैरे वेळेवर करा आणि लवकरात लवकर घरी या, खूप रात्र करू नका. बऱ्याचशा सूचना देते. परंतु आज मात्र ती बाई, त्याची पत्नी काय म्हणते बावली, ठीक आहे जा, एवढंच वाक्य, पुढे काहीच बोलत नाही. याला चुकल्यासारखं वाटते की अरे आज एकही सूचना नाही, एकही रागामध्ये शब्द नाही. ठीक आहे जा म्हटलं, काहीतरी चुकलं, काहीतरी भीत असलेलं नक्कीच आहे.
नक्की काहीतरी बिनसलेला आहे. तो जातो गाडी घेऊन. डोक्यात विचार सुरूच असतो की आज काय झालं असेल. नंतर मुलगा येतो. मुलगा आल्यावर तो भीतभीत आईकडे येतो आणि आईला म्हणतो, आई, मला ही जी टेस्ट झाली, मॉक टेस्ट, या मॉक टेस्टमध्ये खूप कमी मार्क मिळाले ग. आता तो 12वीला असतो आणि मॉक टेस्ट होतात 12वीमध्ये, माहिती आहे तुम्हाला. IIT, MBBS किंवा वेगवेगळ्या कोर्सेसचे स्वप्न आईवडील पाहत असतात. आता हा मुलगा इतका भीतभीत सांगतो कारण त्याला माहीत असते की आई आता ओरडल्याशिवाय राहणार नाही. ती ओरडेलच, म्हणेल त्या अमुकच्या मुलाला पहा किती मार्क आहेत, शेजारच्या त्याला पहा किती मार्क आहेत, त्या मुलीला पहा किती मार्क आहेत, आणि तू अभ्यास करत नाहीस, टवाळक्या करत फिरतोस, लक्ष देत नाहीस, घरून जातोस आणि तिथे अभ्यास करतो की नाही, ट्युशनवर लक्ष देतो की नाही. खूप खूप त्याला ओरडा ऐकायला मिळेल, एखादा झपाटासुद्धा मिळेल. अशामुळे तो भ्यालेला असतो आणि भीत भीत आईला सांगतो. परंतु आई काय म्हणते? आई म्हणते, एक काम कर, पुढच्या वेळेला जास्त अभ्यास कर, म्हणजे चांगले मार्क मिळतील. बस एवढंच बोलते, बोलत नाही. यालाही वाटते की आईचं काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. आई काहीच बोलून राहिली नाही, एवढी शांत कशी? नक्कीच आईची तब्येत बिघडली असेल, काहीतरी बिघाड नक्कीच झालेला आहे, काहीतरी बिनसला आहे. मग मुलगी येते. आता मुलीजवळ गाडी असते 4 व्हीलर, भन्नाट वेगानं चालवते आणि ती बऱ्याच वेळा वेगानं चालवत असल्यामुळे कशाला तरी गाडी ठोकत राहते बऱ्याच वेळा. आणि त्या दिवशी ती घरी येते आणि भीतभीत आईला सांगते की अगं आई, माझ्यापुढे गाडी त्या कॉर्नरवर लागली आणि डेंट आला गाडीवर, खड्डा पडला, कलर वगैरे सुद्धा एका ठिकाणचा गेला. आता नेहमीप्रमाणे तिची अपेक्षा वेगळी असते, परंतु आई म्हणते, या पुढे गाडी आरामात चालवत जा, कमी वेगानं चालवत जा, बस एवढंच. या मुलीलाही अपेक्षा असते की आई ओरडेल, खूप आकांत करेल, खवळेल, परंतु तसं होत नाही. सर्व शांतता. तिघांनाही चुकल्यासारखं वाटते. तो दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी चहाच्या टेबलवर तिघं, म्हणजे वडील, मुलगा आणि मुलगी चहाच्या टेबलवर एकत्र येतात. आई चहाचे कप आणते 4, या तिघांनाही देते आणि आपण सुद्धा घेते. आणि मग अगोदर यांनी चर्चा केलेली असते तिघांनी की का रे काल असं असं झालं. वडील सुरुवात करतात, का रे काल असं असं झालं. हे दोघेही सांगतात की आमच्यासोबत सुद्धा असंच झालं. आईची तब्येत नक्कीच बरोबर नाही. वडील रात्री उशिरा आलेले असतात तरीसुद्धा आईनं काही ओरडा केलेला नसतो. खूप काहीतरी बिघडलेलं आहे एवढं नक्की असं वाटते महाराजा या तिघांनाही. आणि मग वडील सुरुवात करतात की हे बघ, तुझी तब्येत बरोबर नाही का? ती एवढी शांत शांत कशी काय? तू आम्हाला काहीच म्हटलं नाहीस. मी एवढ्या उशिरा आलो, जाताना काही सूचना दिल्या नाहीत. मुलगा सुद्धा म्हणतो की आई, तुला काही झालं का? मला एवढे कमी मार्क मिळाले. तू म्हटला आणि फक्त बाळा अभ्यास कर, चांगले मार्क मिळतील. इतर वेळेला कशी तू आमच्या काळजीपोटी खूप काही आम्हाला सांगत असतेस, ओरडतेस. मुलगी सुद्धा म्हणते की आई, माझ्यामुळे डेंट पडला गाडीवर, गाडी मी ठोकतो परंतु रक्त तुझं उसळते, तू खूप ओरडतेस. काय झालं? कालपासून तू अशी शांत शांत का? नक्कीच तुझी तब्येत बरोबर नाही का? काही दुखते वगैरे का? तिघांनाही काळजी लागून राहिली. परंतु आई
अतिशय शांतपणे उत्तर देते. काय उत्तर देते पहा. आता इथे तिचा पती, त्यानंतर मुलगा आणि मुलगी. वास्तविक शांततेनं म्हटलं, कोणी ओरडलं नाही तर चांगलं वाटायला पाहिजे. तसं वाटलं का नाही. त्यांना सवय झाली होती ती की आपली काळजी खूप घेतल्या जाते आणि आपल्याला ओरडतात आणि दररोज ओरडल्याशिवाय त्यांची भूक होत नाही. सवय होऊन जाते ती आपल्याला. व्यवहारामधलं उदाहरण आहे. सरळ सरळ होते का नाही असं. कोणी काळजी घेणारं असलं तर ऐकत नाही आपण. म्हणजे मी माझ्या बाबतीत बोलतो, तुम्ही ऐकत असाल. आपण ऐकत नाही, परंतु समोरचा आपली काळजी करतो ही भावना कुठेतरी सुखावत असते आणि त्यामुळे हा अजूनही बिनधास्त वागत राहतो, सुधारत नाही. थोडाफार प्रयत्न करतो परंतु तेवढा परिणाम त्यावर होत नाही. तेव्हा आई काय उत्तर देते पहा. आईनं अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. ती माऊली काय म्हणाली पहा. ती आई म्हणते, माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्याचा चालक आहे. प्रत्येक व्यक्ती जो समजदार आहे, 16-17 वर्षाच्या वर आहे, तो त्याच्या आयुष्याचा चालक आहे. त्याच्या बुद्धीचा विकास पूर्ण झालेला असेल तर. तेव्हा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्याचा चालक आहे आणि त्याच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्याचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. आई पुढे म्हणते, मी मात्र विनाकारण सर्वांच्या काळजीचं ओझं माझ्या डोक्यावर घेऊन फिरत होती. सर्व घरादाराची काळजी एकटी करत होती, डोक्यावर घेऊन त्याच्या काळजीचं ओझं फिरत होती. वास्तविक ड्रायव्हर कोण आहे. ज्याच्या त्याच्या आयुष्याचा तो ड्रायव्हर आहे. मला काळजी करण्याची गरज नव्हती हे माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे माझं बीपी वाढायचं, गाडी तुम्ही ठोकायचे, रक्त माझं उसळायचं, मार्क्स मुलांना कमी पडायचे आणि अपराधीपणाची भावना माझ्या मनात यायची. अपराधीपणाची भावना कोणाला यायला पाहिजे, त्या मुलांना यायला पाहिजे. परंतु अपराधीपणाची भावना ही माझ्या मनामध्ये यायची. अपराधी झाल्यासारखं, मी अपराध केल्यासारखं मला वाटायचं आणि त्यामुळे मग मी खवळत राहायचे. माझं बीपी वाढायचं, माझा त्रास व्हायचा. माझ्या जीवनामधली शांतता जी आहे ही शांतता निघून गेली होती आणि हे माझ्या लक्षात आलं. ऐकली अतिशय सुंदर उत्तर. परंतु हे ऐकून झालं काय. तिघही स्तब्ध झाले. लहान मुलगा जो 12वीत होता तो भावनिक झाला आणि रडायला लागला. हमसून रडायला लागला आणि म्हणाला, आई. आईच्या जवळ गेला, तिचा हात धरला आणि म्हणाला, आई म्हणजे आता तू आमच्यावर प्रेम करणार नाहीस, आमची काळजी घेणार नाहीस. आईनं उत्तर दिलं, तुमची काळजी मला आहेच, तुमच्यावर प्रेम सुद्धा आहेच, परंतु मी तुम्हाला सतत सांगत असते त्याचा काही उपयोग होतो का. त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून मी फक्त तुमच्यावर असं ठरवलं की प्रेम करेल, ते कमी होणार नाही, काळजी वाटत राहील, परंतु मी सांगून कोणताही फायदा होत नाही आणि त्यामुळे मी काय करेल, मी आता यापुढे सांगणार नाही. यापुढे मी तुम्हाला सांगणार नाही कसं वागायचं, काय करायचं, हे तुमचं तुम्हाला समजते बाळांनो. आणि पतीला श्रद्धा म्हणाली की तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मुक्त्यार आहात. तुम्ही कसं वागायचं हे तुम्हीच ठरवा. घरी कधी यायचं, सांगून जायचं की नाही, उशीर होत असला तर फोन करायचा की नाही, हे तुमचं तुम्ही ठरवा. मुलांना म्हणाली अभ्यास करायचा की नाही, गाडी हळू चालवायची की नाही, हे तुमचं तुम्ही ठरवा.
त्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. आणि माऊली असंच असते, जेव्हा काळजी करणारे राहत नाहीत, आपली काळजी कोणी जास्त घेत नाही असं समजते, त्या स्वतःची वागणूक आपोआप बदलते, वागणुकीमध्ये सुधारणा होते आणि स्वतः सुधारणा करणं सुद्धा सुरू होते. आणि त्या दिवसापासून वडील लवकर घरी यायला लागले, उशीर होत असला न चुकता फोन करायचे. मुलगा मुलगी यांनी अभ्यासामध्ये मन रमवलं, इतर गोष्टींकडचं लक्ष काढून घेतलं आणि बोट लावून अभ्यास केला. तेव्हा हे सांगितलं याच्यासाठी की आई मुद्दाम जे जाणीवपूर्वक अंतर पाळते मुलांमध्ये, त्याचं कारण हे, ज्याला काळजी असते त्याची काळजी म्हणजे ज्याला गरज असते खरोखर त्याची काळजी ती घेतेच. परंतु जसजशी जाण वाढत जाते, समज वाढत जातो, तसतसं त्याचे निर्णय त्याला घ्यायला उद्युक्त करते. त्याचे कामं त्याला आले पाहिजे, त्याच्या पायावर तो उभा राहायला पाहिजे, यासाठी आईचे प्रयत्न असतात माऊली. आणि ती ते करत असते, त्यामध्ये थोडंसं अंतर पाळत असते. नाहीतर मग 5 वर्षाचा झाला तरी कधी कधी पाहतो आम्ही, ताट हातामध्ये घेते माऊली आणि मागं मागं फिरते, खाय खाय, आणि हे समोर धावते आणि ही मागं फिरते. काही गरज नाही. त्याला भूक लागली की एका जागेवर बसून नक्कीच जेवण करेल आणि ती सवय चांगली आहे. म्हणजे त्याचं त्याला समजलं पाहिजे, किती दिवस तू खाऊ घालणार आहे, किती दिवस. आणि हळूहळू हे त्याचे कामं त्याला आलेच पाहिजे, ही काळजी आईला घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी महाराजांनी व्यवहारामधलं हे सांगितलेलं आहे आणि आई तेवढी काळजी घेत असते. तेव्हा ज्याची गरज आहे त्याला आई जवळ करते, गरजवंताला दूर करत नाही. आणि ज्याची गरज कमी झालेली आहे त्याच्यावर प्रेम करते, परंतु दुरून. त्याच्यावर लक्ष असतेच त्या माऊलीचं. ते कमी होते का? नाही माऊली, नाही. तेव्हा पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात महाराज पाहूया. दोन्ही उभयता अपरची व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न. आता दोन्ही मुलं, लहानगा आणि मोठा, दोघांनाही जन्म या माऊलीनेच दिलेला असतो. तरी सुद्धा मोठा जर जवळ आला तर त्याला जवळ लवकर घेणार नाही. जवळ कोणाला घेईल? त्या लहानग्याला जवळ घेते, त्याची जास्त काळजी करते. आणि मोठ्याला काय म्हणते? दूर लोटत नाही, परंतु त्याला काय करायचं हे सांगते, त्याचे कामं त्याला आले पाहिजे याचं वळण लावते. आणि हेच महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. म्हणजे एकावर प्रेम जास्त, एकावर कमी असं नाही, परंतु उभय त्यांना एकीने जन्म दिलेला असला, त्या माऊलीने जन्म दिलेला असला तरी ज्याला गरज आहे त्याला ती जवळ घेते. हे महाराज या ठिकाणी म्हणतात. तुका म्हणे अंगापासून निराळे, निवळले बळे रडते स्तनी. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज? तर जे दूध पितं बाळ आहे, जे रडते आहे, त्याला ही माऊली जवळ घेते. आणि थोडंसं मोठं जे झालेलं आहे, समजदार जे झालेलं आहे, त्याला मात्र दूर ठेवते, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आणि हे सत्य आहे. रडणाऱ्याला जवळ घेतलं जाते, ज्याला गरज आहे त्याला जवळ घेतलं जाते, दूध पित्या बाळाला जवळ घेतलं जाते, आणि मोठं असते त्याला मात्र बाजूला केलं जाते. आता इथे महाराज हे पांडुरंगाशी बोलत आहेत, हे लक्षात घ्या. पांडुरंगाला, विठ्ठलाला महाराज म्हणतात की मी तुझ्यासाठी लहान बाळच आहे, आणि त्यामुळे तू मला दूर करू नकोस, मला तुझ्या पायाशीच राहू दे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. माऊली तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की जसं आई ज्याला गरज आहे त्याला त्याच्या जवळ घेते,
त्याचं कोण कौतुक करते आणि जो शहाणा आहे त्याला मात्र थोडंसं बाजूला करते. तसं तुकाराम महाराज काय म्हणतात पहा, स्वतःकडे लहानपण घेतात. एका अभंगामध्ये तर महाराज अतिशय सुंदरपणे म्हणतात पहा, लहानपण देगा देवा मुगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. या अभंगामध्ये महाराज सरळ सरळ म्हणतात पहा, काय म्हणतात की हे देवा काय दे, आम्हाला लहानपण दे, मोठेपण देऊ नको, लहानपण दे. कारण मुगी लहान असते, तिला साखरेचा रवा भेटते, साखर मिळते, आणि ऐरावत रत्न आहे, समुद्र मंथनातून निघालेलं मोठेपण त्याच्या अंगी आहे, परंतु त्याला अंकुशाचा माल मिळतो, ओझं वागावं लागते. म्हणजे आणि पुढे महाराज म्हणतात, ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण, ज्याच्या अंगामध्ये मोठेपण असते तेवढं त्याला दुःख सुद्धा असते. पाहतो आपण हे जे मोठे लोक आहेत ते 18-18 तास काम करतात माऊली, झोपेतही डोक्यात त्यांच्या कामच काम असते, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते, फक्त काम आणि काम ते करत राहतात, सुटी सुद्धा मिळत नाही. तेव्हा पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे जाण व्हावे लहान हुन लहान. तुकाराम महाराज काय म्हणतात पहा, हे जाणून घ्या, हे समजून घ्या, काय व्हावं, लहानापेक्षाही लहान व्हावं, लहानापेक्षाही लहान व्हावं. आणि लहानापेक्षाही लहान झालं तर काय होईल, आईच्या चरणाशी राहील, आईच्या जवळ राहील, आई जवळ घेईल. आणि इथे कोण जवळ घेईल म्हणायचं आहे तुकाराम महाराजांना, विठ्ठल पांडुरंग माझा देव हा मला जवळ ठेवी, यासाठी देवा तुम्हाला काय कर, लहानाहून लहान ठेव. तेव्हा असा संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग सुद्धा याच्याशी संबंधित आहे. लहानपण देगा देवा मुगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. अगदी सहज सुंदर असा याचा अर्थ समजतो, अगदी वाचून काढला तरी समजतो. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे व्हावे लहानाहून लहान. म्हणजे लहानाहून लहान व्हा, कशासाठी तर ईश्वराच्या जवळ राहता येते, ईश्वर जवळ करतो. पुढे या अभंगामध्ये महाराजांनी जे सांगितलं ते आपल्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या अभंग परत एकदा पाहूया माऊली. थाकुट्याच्या मुखी घास घाली माता, करीवरी चिंता सत्ता शहानिया, ऐसे जानपणे पाडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय, दोन्ही उभयता आपणची व्याली, आवडीची चाली भिन्न भिन्न, तुका म्हणे अंगापासुनी निराळे, निवडिले बळे रळते स्तनी. असा हा तुकोबारायाचा अभंग आहे. माऊली काही चुकलं असेल तर माफ करावं आणि बरोबर असेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण.